नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 7 दौंड याचा जो पेपर होणार आहे, जो की उद्या दिनांक 16 मे 2026 रोजी होणार आहे, त्यासाठी अतिशय जिल्हा विशेष प्रश्न मी घेऊन आलेले आहेत. हे नक्कीच तुम्ही परीक्षेला जाता जाता बघा. या व्हिडिओमधनं नक्कीच तुम्हाला 2 ते 3 मार्क भेटेल, ही हमखास गॅरंटी आहे. चला तर मग आता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1, पुणे जिल्ह्याचे किमान व कमाल तापमान किती आहे? तर उत्तर आहे 6 डिग्री ते 41 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 2, पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? बरोबर उत्तर आहे 915. प्रश्न क्रमांक 3, पुणे जिल्ह्यातील लोकसंख्या घनता किती आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 603 आहे. तर मधले जे क्वेश्चन आहे 4 ते 8 ते आपण नंतर घेऊयात, प्रिंट मिस्टेकमुळे झालेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 9, पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर उत्तर आहे 15,642 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळापैकी पुणे जिल्ह्याने किती टक्के व्यापले आहे? 5.10% पुणे जिल्ह्याने व्यापले आहे क्षेत्रफळ. प्रश्न क्रमांक 11, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे सुनेत्रा पवार. पहिले अजित पवार होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बरोबर उत्तर आहे 14 तालुके. प्रश्न क्रमांक 13, पुणे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? उत्तर आहे मुळा आणि मुठा नदी. हे जे प्रश्न हे परीक्षेला जाता जाता नक्कीच बघा. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि वारंवार विचारण्यात आलेले. गेल्या SRPFच्या भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. 2026मध्ये जे काही पुणे विषय जो पेपर झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न रिपीट झालेले आणि महत्त्वाचे प्रश्न आहे, हमखास परीक्षेमध्ये येतीलच. प्रश्न क्रमांक 14, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर उत्तर आहे भीमा नदी. प्रश्न क्रमांक 15, भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर येथे. प्रश्न क्रमांक 16, भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर उत्तर आहे 451 किलोमीटर आणि भारतात आहे 860 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 17, भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर उत्तर आहे महाराष्ट्र व कर्नाटक. प्रश्न क्रमांक 18, भीमा व इंद्रायणी नदीचा संगम कोठे होतो? तर बरोबर उत्तर आहे तुळापूर हवेली येथे. पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19, पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर बरोबर उत्तर आहे 5 जिल्हे. तर ते कोणते आहेत ते बघूयात. रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर असे एकूण 5 आहेत. प्रश्न क्रमांक 20, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर पुणे महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? 5. प्रश्न क्रमांक 23, पुणे जिल्ह्यातील कोंढाणा या किल्ल्याचे नवीन नाव काय आहे? सिंहगड किल्ला. प्रश्न क्रमांक 24, शनिवारवाड्याची स्थापना कधी झाली? तर बरोबर उत्तर आहे 1736, प्रथम बाजीराव होते तेव्हा. प्रश्न क्रमांक 25, पुणे जिल्ह्यातील मयुरेश्वर अभयारण्याची स्थापना कधी झाली? तर 1997 साली. प्रश्न क्रमांक 23, केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात. प्रश्न क्रमांक 27, पेशवा यांची प्रथम राजधानी कोणत्या किल्ल्यावर होती? पुरंदर या किल्ल्यावर. प्रश्न क्रमांक 28, पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला कोणता? तोरणा प्रचंडगड 1403 मीटर इतका उंच आहे. प्रश्न क्रमांक 30, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे? 650 मीटर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 7 दौंडचा जो पेपर होणार आहे, जो की उद्या दिनांक 16 मे 2026 रोजी होणार आहे, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुणे जिल्हा विशेष असे महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. परीक्षेला जाता जाता हे प्रश्न नक्कीच बघा, ह्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. पेपर कसा आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच आपण उद्याच्या पेपरमध्ये जो काही पेपर येईल त्याचे संपूर्ण विश्लेषण तर बघणारच आहोत आणि मला त्या कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क पडले, कसा पेपर गेला. धन्यवाद. आणि या पेपरचं करून जावा, कारण की या प्रश्नाने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.